काय आलं? काय हवंय? तुम्ही आता खिशात काहीतरी ठेवलं ना? मी तुला सांगितलं नाही आधी की माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये ढवळाढवळ करायची नाही. असं कसं म्हणताय सर तुम्ही? बायको आहे मी तुमची. तुमच्या प्रत्येक गोष्टीशी संबंध आहे माझा. ते तुझ्यासाठी, माझ्यासाठी नाही. तू जरी मला नवरा मानला असतस तरी मी तुला बायको मानलेलं नाही आणि कधीही मानणार नाही. त्यामुळे सतत इथे येऊन माझं डोकं खात जाऊ नकोस. काय रे मन्या, हे काय? हे फोडा, ह्यात खूप पैसे आहेत. तुला कशाला हवेत पैसे? मला नवीन घर घ्यायचंय. नवीन का? गौरी ताई या घरात नाही येणार ना, मग मी नवीन घर घेईल त्यात तिला बोलवेन. मान्या, अरे असं काय करतोस? का नाही येणार गौरीताई घरी? की तुझ्याशिवाय एवढे दिवस राहील का तिथे? आणि तुझी काकू ती तरी राहणार आहे का एवढे दिवस तिच्याशिवाय? येईल. माधवी, बस चल. काका, काकूचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय वाटतं. जेव्हापासून मी शाळेमधून आलोय ना तेव्हापासून माझ्याकडे बघत पण नाहीये. आणि तिला काय सांगायला गेलो ना तर दुसरं काम काढून बाहेर जाते. काय नाही, तू जेव चल. भाजीत मीठच नाही, अशी काय काकू? मन थांब, मी आलो, मीठ घेऊ ना. गौरी ताई, तू गेल्यापासून काकूचं नीट स्वयंपाकात पण लक्ष नाही. तरी तुला याला बंदी का केलीये? माधवी, वहिनी, काय झालंय माधवी? पाचपुत्यांकडच्या कोणीही माझ्या नवऱ्यावर किंवा माझ्या घरातल्या कुठल्याही माणसावर बोट उचललेलं मला चालणार नाही. त्यामुळे इथून पुढे तुम्ही कोणीही ह्या घराची पायरी चढायची गरज नाही. त्या दिवशी तुम्ही आमच्या घरी येऊन गेलात तेव्हा गौरी भावनेच्या भरामध्ये वाटेल तसं बोलली तुम्हाला. पण तेव्हापासून तिला खूप वाईट वाटतंय. तिचं मन कशातच लागत नाही. ना तिला काही बोलता येतंय ना रडता येतंय. काय नाही, उठावरती. जेवलीस तू? नाही, अजून भूक नाहीये मला. जेवणाच्या आधीच सगळं आवरायला घेतलं का? तुम्हाला काही हवंय का? मीठ हवंय. मीठ? अरे देवा, भाजीत मीठ कमी पडले का? कमी नाही पडलंय, मीठ घातलंच नाहीयेस तू भाजीत. थांबा. काय झालं सांग. इतक्या वर्षाच्या संसारात कधी भाजीत मीठ टाकायला विसरली नाहीस तू. काय चाललंय? हो, दुसरं काय होणार आहे? वय झालंय आता. टाळू नकोस, खरं काय ते सांग बघ माझ्याकडे. गौरीच्या नणंदबाई आल्या होत्या आणि आपल्या गौरीला खूप त्रास होतोय म्हणाल्या. अच्छा, म्हणजे तिला जो त्रास होतोय तो तुला सुद्धा होतोय का? ए माधवी, मी असं नाही म्हणणार की तू ताबडतोब जाऊन भेट तिला. बघ माझ्याकडे. जर तुला असं वाटत असेल तू गेल्याने तिचा त्रास कमी होणार आहे, मला माहिती आहे तुमचा एकमेकांवर खूप जीव आहे. माधवी, बघ माझ्याकडे. तुला तिच्याशी बोलावंसं वाटत असेल, तिला भेटावंसं वाटत असेल
राडवू नको स्वतःला. हा, जा जाऊन भेट. छान भाऊजी, बरं झालं तुम्हीच वहिनींना चावी मारलीत ते. आता मी त्यांना गौरीशी बोलायला लावतेच की नाही बघा. राजेश शिर्केंच्या घरात एंट्री मिळवायलाच पाहिजे. ए बस आता, रडू नको. हो, ताई, मी पकडू का पिशव्या? नाही नाही, राहू दे. अहो द्या ना. अगं राहू दे, नको मला मस्का मारू. तुझ्या हातामध्ये आहेत ना ऑलरेडी पिशव्या. चल गपचूप. एक विचारू? हा. तुम्ही आज असं अचानक मला तुमच्या सोबत येण्यासाठी कसं विचारलं? एवढ्या पिशव्या दिसतात ना माझ्या हातामध्ये, मला एकटीला उचलला गेल्या असत्या का? हा बरोबर आहे. काल तुझ्या घरी गेले होते. काय अर्पिता ताई, तुम्ही मला सांगायचं तरी. आई तुम्हाला वाटेल आईलाच भेटायला गेले होते घरी. हे बघ गौरी, शेवटी काही झालं तरी आई ही तुझी. त्यांना हे लग्न आवडलेलं नाही आणि त्यात चुकीचं काहीच नाहीये त्यांचं. तुझ्यापेक्षा वयानं एवढ्या मोठ्या असणाऱ्या माणसाशी लग्न केलंस. कुठल्याही आईला काळजी वाटणारच ना ग. आणि त्या दादानं त्यांना पैसे काय दिले, नाही आवडलंय त्यांना ते. आणि त्यांना वाईट वाटणं स्वाभाविकच आहे ना ग त्या गोष्टीचं. त्या दिवशी त्या दादाला वाटेल तसं बोलल्या, आम्हाला बोलल्या. चुकीचंच होतं ते, पण ते सगळं ना त्या रागाच्या भरात बोलल्या, तुझ्या काळजीपोटी बोलल्या. आणि तू सुद्धा त्यांचा अपमान होऊ नये म्हणूनच बोललीस त्यांना. पण मुलींना असं बोलल्यावर कुठल्याही आईच्या जीवाला लागणारच ना ग. मी त्या दिवशी बोलत होते ना त्यांच्याशी, तेव्हा त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये तुझ्याबद्दलची काळजी दिसत होती, कळकळ दिसत होती. वाईटच बोलत होत्या, पण त्यांना तुझी खूप आठवण येते ग गौरी. शेवटी काही झालं तरी आईचं काळीज आहे. मी तरी काय करू अर्पिता ताई? दोन्ही घरं आता माझीच आहेत. एकीकडे माझं सासर आहे आणि एकीकडे माझं माहेर. पण तू नको काळजी करूस. आज नव्हतं तर सगळं विसरतील आणि माफ करतील तुला. माही नवरा म्हणून इतका गोड असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. तन्वी, उडू का डोळे? सांग ना. थांब ना माही, काय एवढी घाई करतोस? उघड. वाव यार, अमेझिंग. हे तू काढलेस? त्याला काय अर्थ आहे? तू फक्त तुझ्याच नावावर केस केलेस. काय उपयोग? हा बरं थांब. आता ठीक आहे. अरे म्हणजे साक्षात माही समोर असताना त्या कागदावरच्या नावावर कशाला केस करतेस? माही,
अरे अरे, हे काय केलंस? डायरेक्ट हार्ट ब्रेक. हार्ट ब्रेक नाहीये, एक्सचेंज ऑफर आहे. आता हे तू तुझ्या जवळ ठेवायचं आणि माही मी माझ्या जवळ ठेवणार. अरे वा, आईने होकार काय दिला? चिंता एकदम मांडली म्हणायची. नकोय का तुला? ठीक आहे, दे इकडे दे. जोपर्यंत ही तन्वी कायमची माझ्याकडे येत नाही तोपर्यंत ही तरी असू दे. माही सोड. तुला काही लाज वगैरे वाटते की नाही? कोणी बघेल ना, सोड. अरे आत्ताच तर म्हणालीस ना लाजरं बुजरं नाही राहायचंय म्हणून. माही सोड, कोणीतरी बघेल. ग आत्ता खुद्द मॅडमनी परमिशन दिली, त्यामुळे अख्ख्या जगात कोणीही पाहिलं ना मला नाही फरक पडत. तू ना खूप आगाऊ आहेस. खूप जास्त. कळेल तुला हळूहळू बायको झाल्यावर. अच्छा, तुला ना फटकेच द्यायला पाहिजे. ओके सॉरी. आता काय बायको म्हणेल ती पूर्व दिशा, मग तर झालं. हे पण फटके देऊ नकोस हा प्लीज. नाही आता तर मला भीतीच वाटायला लागली. लग्नानंतर मुलीचे फटके आणि आईचा ओरडा यावरच पोट भरायला लागतंय की काय? तनू खरं सांगू, तुझ्याबरोबर असं गोड भांडण करायला ना मजा येते. अच्छा, भांडण करायला मजा येते, पण मग फटके नको. तुझ्याचे फटकेच काय, विषय यायला तयार आहे. माही तुला ना अरे फटके द्यायला पाहिजे. बरंच म्हणतो. असं काहीही बोलतोस तू. अरे थांबा, खरंच घेईन. किती छान होतं या दोघांचं नातं. होतं म्हणजे अजून पण असेलच. हा, आता मॅडमनी त्यांच्या नात्याला परमिशन दिली आहे म्हटल्यानंतर त्या दोघांनी छान लग्न केलं असेल आणि कुठेतरी छानपैकी सेटल झाले असतील. गौरी मॅडम, तुमचं आणि सरांचं नातं असं कधी होणार? बाप्पा, सरांना जरा सद्बुद्धी दे आणि त्यांना सांग जरा तुमच्यातला खडूसपणा कमी करा म्हणा. माही इतके गोड जर सर वागायला लागले ना तर मी तर नारळाचं तोरणच बांधीन. ताई सॉरी सॉरी सॉरी, मी जरा एक चॅप्टर कंप्लीट करत होते म्हणून उशीर झाला. द्या, मी मरते ते. काही गरज नाही, मी करते. ताई सॉरी ना, परत नाही होणार. कशासाठी सारखं सॉरी सॉरी म्हणतेस ग तू? काय गरज आहे? काय केलंस तू? उठसूट आपलं सॉरी सॉरी म्हणायचं. कुठून घेऊन आलीस हे ट्रेनिंग? या घरात आल्यापासून आम्ही तुला चुकीचं ठरवलं, तुझ्यावर शंका घेतली, नाही ते आरोप केले, पण एका शब्दाने तू कधी आम्हाला उलट बोलली नाहीस. आम्ही तो दादा पण तसाच सारखा वसवस करत असतो तुझ्या अंगावर. नाही, मध्ये मध्ये तुझी बाजू घेत असतो तो, पण कधी दोन प्रेमाचे शब्द बोललाय तुझ्याशी? तरी तू आपली पदर खोचून आमच्यासाठी कष्ट करायला तयार. अर्पिता ताई, तुम्ही चिडली नाहीये ग मी. उलट मलाच लाज वाटते स्वतःच्या वागण्याची. खरं तर तूच मला माफ कर. कसली पट्टी बांधली होती माझ्या डोळ्यावर काय माहिती. तुझं प्रेम मला दिसलंच नाही. का करतेस गौरी आमच्यासाठी एवढं सगळं? अहो, कारण तुम्ही सगळेजण माझी माणसं आहात. तुम्ही रागावलात माझ्यावर, पण त्याच्या मागे काहीतरी कारण होतं ना. उगाचच थोडी रागावलं होतं. तुमचा गैरसमज झाला होता माझ्याबद्दल म्हणून तुम्ही अशा वागला माझ्याशी. आणि गैरसमज काय तो कोणाचाही होऊ शकतो. हो ना. आणि दादावर करतेस ना प्रेम? काय ग अगं, इकडे तिकडे काय बघतेस? माझ्याकडे बघून बोल ना. करतेस ना तू दादावर प्रेम? गौरी, किती गोड आहेस ग तू. मीच करंटी. मला तुझं प्रेम ओळखताच आलं नाही.
मला खरंच माफ कर गौरी. अर्पिता ताई, अहो असं काय बोलताय तुम्ही? मोठ्या आहात तुम्ही माझ्यापेक्षा. मोठी माणसं कधी लहानांची माफी मागतात का? हो, मोठ्यांनी लहानांची माफी मागितलीच पाहिजे आणि लहानांनी सुद्धा त्यांना शिक्षा दिली पाहिजे. तू पण मला शिक्षा दे. मी त्या दिवशी तुला ती तिखट डाळ भाजी खायची शिक्षा दिली होती ना, तशीच काहीतरी शिक्षा दे. बदला घेऊन टाक सगळ्याचा. चल. अर्पिता ताई, अहो जे घडायचं होतं ते घडून गेलं. सुडाच्या आगीत माणसं फक्त होरपळतात आणि उंजळीत उरते ती राख. मला माझ्या हाती राख नकोय, फुलं हवी आहेत. अगं भर ग ती फुलं बिलं तुझ्याहून जाईल, पण आधी शिक्षा दे मला. ठीक आहे, पण बघा, मी तुम्हाला शिक्षा दिल्यानंतर ती शिक्षा बदलून मिळणार नाही. अगं दे ग, मी तयार आहे. दे शिक्षा. मग तुमची शिक्षा अशी आहे हा, की आजपासून तुम्ही मला तुमच्या लहान बहिणीसारखं मानायचं. लहान बहिणीला कसं मनातलं सगळं सांगतात, अगदी वाटेल ते, तसं तुम्ही पण मला तुमच्या मनातलं सगळं सांगायचं. मग तिला कामं सांगायची, ओरडायचं, गरज पडली तर लहान बहिणीला फटकेही देतात, तसे फटकेही द्यायचे. बरं द्या, चला आता ती कणिक मी मळते. अजिबात नाही, अजून भरपूर कामं पडली आहेत. बाकीची कामं काय तुझी नणंद येऊन करणार आहे का? सारखं आपलं किचन आहे की किचन. जा मशीनला कपडे लाव जा. गौरी, हा? प्रेमळ माणसांची ओंजळ देव कधीच रिकामी ठेवत नाही. तू आहेसच एवढी गोड. कोणी कितीही थांबवलं ना स्वतःला, तुझ्या प्रेमात पडल्याशिवाय कोणी राहणार नाही. दादा पण बघ, नक्की एक दिवस तुझ्या प्रेमात पडेल. आणि आता मी जशी मिठी मारली ना तुला, तशीच एक दिवस तू दादाच्या मिठीत असशील. घ्या, हे असं असतं यांचं. मला म्हणतात माझ्या कपड्यांना हात लावायचं नाही, माझी कामं करायची नाही, पण स्वतःही स्वतःची कामं करत नाहीत. कसे टाकले ते कपडे. मी तुला कधीच विसरू शकणार नाही गौरी. त्यांना नाहीच कळत आहे त्यांच्या मनात काय आहे ते. तुला तरी कळतंय का? हा, मधनच ते मला म्हणतात मी काय तुझा नवरा नाहीये आणि मी काय तुला माझी बायको मानतही नाही. पण वागताना मात्र वेगळंच काहीतरी वागतात. तू तरी सांग ना, नक्की काय आहे त्यांच्या मनात? त्यांना आवडते का मी? म्हणजे त्यांच्या मनात कुठेतरी छोट्याशा कोपऱ्यात काहीतरी आहे का माझ्याबद्दल? सांग ना प्लीज, प्लीज. हे सांगू नको हा त्यांना, ते येतील वस्कन अंगावर माझ्या परत. चिडले ना ते खूप गोड दिसतात ते. खरंच किती गोड आहात तुम्ही. चला गौरी मॅडम, काम करा, नाही तर अभ्यासाचा सगळा वेळ ह्याच्यातच जाईल आणि नंतर परत ओरडा खावा लागेल.
हे पान अभिमन्यू सरांकडे कसं काय आलं?